नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय। गेल्या अनेक दिवसापासून सांगोला तालुक्यातील राजकीय घडामोडीवरती लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून सांगोला तालुक्यामध्ये असणारी जी काही संपूर्ण गावं आहेत म्हणजे 103 गावं, या 103 गावामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा त्या ठिकाणी आढावा घेण्याचं काम निश्चितपणाने केलं आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर लोकसंवाद मराठीला सांगोला तालुक्यातील प्रेक्षकांनी सुद्धा उत्स्फूर्त पद्धतीने असं प्रेम दिल्याबद्दल प्रथमतः या सर्व प्रेक्षकांचा मी आभार व्यक्त करतो। आणि खरं तर ज्या गोष्टीची उत्सुकता सांगोलेकरांना लागलेली आहे ती म्हणजे सांगोला तालुक्याच्या आमदारकीची जी माळ आहे ती कोणाच्या गळ्यामध्ये पडणार आहे। तर ही जी माळ आहे ती कशा पद्धतीने कोणाच्या गळ्यामध्ये पडणार आहे याचा एक स्पेशल रिपोर्ट आज आपण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। खरं तर अनेक माध्यमांच्या मध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये प्रत्येकाचं त्या ठिकाणी नाव घेतलं जाते की हे आमदार होऊ शकतात किंवा हे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आमदार म्हणून पुढे येऊ शकतात। परंतु जर आपण बारकाईने विचार केला तर सांगोला तालुक्यामध्ये सद्यस्थितीला सर्वात मोठी अशी गोष्ट आहे की सांगोला तालुक्यामध्ये गुलालाचा तुटवडा निर्माण झालेला आहे। आणि आम्ही आज दिवसभरामध्ये ज्या व्यापाऱ्यांशी काही चर्चा केल्या तर व्यापाऱ्यांच्या सोबत चर्चा करत असताना यामध्ये व्यापाऱ्यांनी सांगितलं की गुलाला कुठेतरी शॉर्टेज पडतो आहे। यात जर बघितलं प्रामुख्याने 3 तगडे नेते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि या 3 तगडे जे उमेदवार होते याच्यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मशाल, याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाची शिट्टी आणि शिंदे गट शिवसेना यांची धनुष्यबाण अशी तिघांची तब्बल ही जी काही निवडणूक होती अगदी आटातटीची आपल्याला सांगोला तालुक्यामध्ये पाहायला मिळाली। ह्याच्यामध्ये कोणीही या निवडणुकीमध्ये कमी पडलेलं नाही, त्यामुळे कोणीही संदिग्धता बाळगण्याचं काही कारण नाही। यात जर आपण प्रामुख्याने जर विचार करायचं म्हटलं तर सगळ्यात सद्यस्थितीला जर आघाडीवर कोण असेल तर कुठेतरी आपल्याला मशालीची धग सांगोला तालुक्यामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा एक गुलालाची जोरदार तयारी सांगोला तालुक्यात केल्याची आज चित्र या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं की कुठेतरी मशालीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मोठी खरेदी करून गुलाला साठवून ठेवली आहे। याचबरोबर जर बघितलं शिट्टीच्या देखील कार्यकर्त्यांनी जो काही पाठिंबाच्या पंचवार्षिक मधला जो काही गुलाल होता तो घरामध्ये शिल्लक होता आणि आता उद्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी नवीन गुलालाची सुद्धा खरेदी मोठ्या प्रमाणात बाजारातून केल्यामुळे सांगोला शहर असेल तालुका असेल या ठिकाणी गुलालाची मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। आणि याचबरोबर बघितलं तर जे धनुष्यबाण आहे ह्या धनुष्यबाणासाठी सुद्धा खेड शिवापूरवरून कुठेतरी गुलालाच्या गाड्या येत आहेत का हे सुद्धा चित्र कार्यकर्त्यामध्ये आपल्याला किंवा सांगोला तालुक्यातील आज जनतेच्या चर्चेमध्ये हा विषय राहिला। आणि त्यामुळे या 3 ही उमेदवारांनी खरं तर गुलालाची जी काही खरेदी आहे ती मोठ्या प्रमाणात केल्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये तुटवडा निर्माण झाला आहे। पण खऱ्या अर्थानं जो काही गुलालाचा जो चिखल आहे तो उद्या कोण लावणार हे खरं तर आपल्याला पाहणं गरजेचं आहे। आणि यात जर प्रामुख्याने आपण बघितलं तर सांगोला तालुक्याची जी काही निवडणूक होती ही अगदी चुरशीची आणि आटातटीची या वेळेला आपल्याला पाहायला मिळाली। आणि सांगोला तालुक्यात आपण जर बघितलं तर विक्रमी मतं जे आहेत यावेळी नोंद झाली। याच्यामध्ये प्रामुख्याने 2,60,000 मतं जे आहे ते सांगोला तालुक्यामध्ये पोलिंग झाली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सांगोला तालुक्याचा 78% त्या ठिकाणी मतं झालेली आहेत। यामुळं ह्या निवडणुकीमध्ये खरं तर तिरंगी निवडणूक आपल्याला बघायला मिळाली आणि या तिरंगीमध्ये बाजी कोण मारणार ह्या गोष्टीचं मी खरं तर सांगितलं की धग जी मशालीची आहे ती कुठेतरी आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते। त्याच खालोखाल जर आपण विचार केला तर शिट्टीची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी शिट्टी फुकली जाईल आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यामध्ये जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल ही सुद्धा कुठेतरी परिस्थिती आपल्याला नाकारता येत नाही। परंतु धनुष्यबाणाचा जर आपण विचार करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी धनुष्यबाण सुद्धा आपल्याला कमी लेखून चालणार नाही। सांगोला तालुक्यामध्ये चर्चा नागरिकांच्या अशा आहेत की धनुष्यबाण कुठेतरी 3 नंबरला जाईल। परंतु जर लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट जर खऱ्या अर्थानं झाला तर धनुष्यबाण सुद्धा त्या ठिकाणी गुलाल उधळू शकतो आणि गुलाल आपल्याला
गुलालाच्या चिखलामध्ये न्हावू शकतो, अशा पद्धतीची परिस्थिती सुद्धा आपल्याला धनुष्यबाणाच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळे यामध्ये या 3 तगडे नेत्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती कशा पद्धतीची आहे, कार्यकर्त्यामध्ये जी उत्सुकता लागलेली आहे की सांगोला तालुक्याचा आमदार कोण. खरं तर सांगोला तालुक्याच्या जनतेने सर्वात जास्त जर मतदान यावेळेला केलं असेल तर ते गोपनीय पद्धतीने जास्त केल्यामुळं खऱ्या अर्थानं एक्झिट पोल कशा पद्धतीचा असणार आहे हे सांगणं कठीण आहे. परंतु उद्या जो आपल्याला ज्या गोष्टीची उत्सुकता लागलेली आहे ते आपल्याला उद्या त्या गोष्टीचा उलगडा निश्चितपणानं होणार आहे. परंतु एक मात्र प्रकर्षानं गोष्ट सांगोला तालुक्यामध्ये जाणवली ती म्हणजे गुलाल्याची. आणि ह्यासाठीच आज आपण प्रेक्षकांसमोर अतिशय छान पद्धतीचा हा एक विषय या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रयत्न केला. आणि कार्यकर्ते खरं तर अतिशय उत्सुकतेत आहेत. आणि ही जी निवडणूक होती ह्या अगदी तिन्ही नेत्यांनी अगदी मन लावून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. खरं तर बाबासाहेब देशमुख सारखा एखादा नौका गडी चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीत आपल्याला उतरलेला देखील पाहायला मिळाला. त्याचबरोबर धनुष्यबाण असेल, त्याचबरोबर मशाल असेल, हे सुद्धा उद्या कशा पद्धतीनं लीड घेतायत आणि कशा पद्धतीनं विजयाचा गुलाल आपल्या अंगावरती ओतणार आहेत हे आपल्याला तितकंच पाहणं गरजेचं आहे. परंतु सांगोला तालुक्यातील सद्यस्थितीला या नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. आणि अगदी जी निवडणूक होईपर्यंत जी काही सांगोला तालुक्यामध्ये शांतता ठेवण्याची जी काय संस्कृती होती ती अतिशय चांगल्या पद्धतीने सांगोलेकरांनी पाळलेली आहे. आणि ही अशीच पुढे सुद्धा संस्कृती शांततेमध्ये पार पाडण्याचं काम निश्चितपणानं सांगोला तालुक्यातील नागरिक करतील असं देखील एकंदरीत चित्र आपल्याला सांगोला तालुक्यामध्ये दिसत आहे. यामुळे ज्या गोष्टीची उत्सुकता लागलेली आहे ही उत्सुकता आपण उद्यापासून सकाळी ठीक 8:30 वाजता आपण लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून हजारो लाखो प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे.